दरम्यान नागपूरच्या नंदनवन आणि कपिलनगर परिसरातील संचारबंदी ही उठवण्यात आली आहे। गेले 3 दिवस या भागातील शेकडो शाळा बंद होत्या। अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि आता 3 दिवसानंतर या शाळा सुरू झाल्यात। शाळेचे 3 दिवसांचं नुकसान हे उन्हाळी सुट्ट्यांमधून भरून काढलं जाणार आहे आणि या संदर्भातच आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। नागपूरच्या 2 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी हटवण्यात आलेली आहे। एकूण 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संचारबंदी लावण्यात आली होती आणि आता संचारबंदी हटवल्यामुळे ज्या परिसरात शाळा बंद होत्या त्या परिसरातल्या शाळा सुरू झाल्या आहे। हे जे 2 एरिया आहे या 2 एरियात कपिलनगर हा महत्त्वाचा भाग आहे आणि दुसऱ्या भागात मी आत्ता ज्या ठिकाणी तेजस्विनी विद्या मंदिर आहे आणि तेजस्विनी विद्या मंदिर हे आता 3 दिवसानंतर सुरू झाला आहे। हा जो भाग आहे हा ग्रेट नाग रोड हा भाग आहे आणि या ग्रेट नाग रोड परिसरामध्ये सुद्धा संचारबंदी जी आहे ती लावण्यात आली होती। सोमवारी जो हिंसाचार झाला होता नागपूरमध्ये रात्री, त्यानंतर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असं 3 दिवस संचारबंदी जी आहे ती नागपूरच्या 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लावण्यात आली होती। हा जो हिंसाचार झाला हा हिंसाचार 3च पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये होता। त्या ठिकाणी तहसील पोलीस स्टेशन, कोतवाली आणि आणखी एक पोलीस स्टेशन असे 3 पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये हा हिंसाचार झाला होता। गणेशपेठ त्यातलं एक पोलीस स्टेशन, या 3 ठिकाणी पाहू शकतो आपण कर्फ्यू जो आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे, पण 2 ठिकाणी कर्फ्यू जो आहे तो उठवण्यात आलेला आहे आणि त्या 2 पैकी आपण आता पाहू शकतो की परीक्षा मुलांच्या सुरू आहे आणि नुकसान जे आहे ते विद्यार्थ्यांचं 3 दिवसांचं झालेलं आहे आणि 3 दिवसानंतर आता विद्यार्थी शाळेमध्ये आलेले आहेत। त्यामुळे आता हा जो वर्ग दिसतोय या वर्गामध्ये परीक्षा सुरू आहे। 3 दिवसानंतर विद्यार्थी आले त्यामुळे त्यांचे पेपर्स जे होते ते पुढे ढकलण्यात आले होते आणि आता सुरळीत जे आहे कामकाज शाळेचं ते सुरू झालेलं आहे। तेजस्विनी विद्या मंदिरमध्ये आपण आत्ता आहोत। पुष्पा परमार आपल्यासोबत आहेत, मुख्याध्यापिका, त्यांना विचारूया। मॅडम, नुकसान किती झालं विद्यार्थ्यांचं? 3 दिवस परीक्षा पुढे ढकलणार आहे। 3 दिवस शाळा बंद होती पण त्यांचे पेपर्स सुरू होते 8वी 9वीचे, तर ते आम्ही पुढे ढकलले, आता पोस्टपोन केलेली आहे। तर पुढे 3 दिवस अजून एक्झाम आमची सुरू राहील आणि जे लहान वर्ग आहेत म्हणजे 5वी 6वी 7वी आणि 1ली ते 4थी तिथे आमचे रिव्हिजन क्लासेस सुरू होते। त्यांची परीक्षा आता 25 तारखेपासून सुरू होते, तर तसं त्यांचं नुकसान झालेलं नाही आहे आणि मी ते होऊ नाही देणार, कारण की आमचं सगळं लक्ष असतं की आम्ही पोरांचं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे। तर आम्ही त्यांचं व्यवस्थित अभ्यासही घेऊ आणि तिची परीक्षा पण वेळेवर होईल आणि त्याच्यासाठी आम्ही धन्यवाद करतो आहोत टीचर्सचा, पॅरेंट्सचा, ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि लोकल अथॉरिटीजचा आणि लॉ एन्फोर्समेंटचा की ते आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत मुलांच्या म्हणजे आम्ही त्यांच्या जे सगळं काही चांगलं हो अशी आमची इच्छा आहे। मॅडम, सुट्ट्या, उन्हाळी सुट्ट्या ज्या काही कमी झाल्या का या 3 दिवसामुळे? काही त्याच्यात शेड्यूलमध्ये काही चेंज झाला का? सर, तसं आम्ही 3 दिवस वाढवणारच आहोत पुढे, तर त्याच्यामध्ये कमी जास्त असं काही नाही, पण ते 2 महिने अतिगरमी जेव्हा असते, खूप उष्णता असल्यामुळे तेव्हा आमची शाळा आम्ही बंद ठेवतो, जसं म्हणजे शासन जसं सांगतं तसं आम्ही ते अनुरूप करतो। 11 पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये संचारबंदी जी आहे ती लावण्यात आली होती आणि त्यातल्या 2 पोलीस स्टेशनपैकी संचारबंदी जे पूर्णपणे उठवण्यात आलेली आहे आणि 3 पोलीस स्टेशनच्या परिसरातली संचारबंदी कायम आहे। उरलेल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 तासासाठी त्या ठिकाणी सोय जी आहे ती की अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे आणि सोयीसाठी लोकांच्या 2 तासाची मुभा देण्यात आलेली आहे। यासोबतच आता ज्या ठिकाणी आज शुक्रवारनंतर ज्या ठिकाणी संचारबंदी आहे ती उठवली जाईल आणि फक्त उपाययोजना म्हणून ही संचारबंदी जी लावण्यात आलेली होती। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।